बाहेरचा नजारा तर खूपच सुंदर झालेला आहे। आत्ताच खूप मोठं वादळ येऊन गेलेलं, तर अजिंक्य डी.वाय. पाटीलचे बाहेरचं शेड आहे ते या वादळाने पूर्णपणे ढासळलेले। स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल द ट्रॅव्हलरमध्ये। आज आपण पिंपरी चिंचवडमध्ये राहत असलेल्या एकनाथच्या मोठ्या ताईंच्या घरी जाणार आहोत। तेथून जवळच 1 किलोमीटर अंतरावर पुण्यातील फर्स्ट स्कायवॉक खूप सुंदर आणि युनिक अशा गार्डनला आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत। हे गार्डन विमानतळ लोकांपासून चरोली स्पाईन रोड मार्गे फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहे, जे पुण्यातील फर्स्ट स्कायवॉक म्हणून ओळखले जात आहे। गेटमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर डाव्या बाजूला कार पार्किंग, टू व्हीलर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। ही पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्यानंतर उजवीकडे गार्डनचा मेन एंट्रेस सुरू होतो। एकनाथला तिकीट काढायला पाठवलेले। एकनाथ तिकीट काढली का? काढली। काय चार्जेस आहे तिकीटचे? प्रौढांना 20 रुपये आणि 3 वर्षाखालील असते 10 रुपये। म्हणजे 3 ते 12 वयोगटाला 10 रुपये तिकीट आणि 12च्या पुढच्यांना 20 रुपये तिकीट आहे। ठीक आहे, चला जाऊ आपण आतमध्ये एंट्री करूया। थोड्या वेळापूर्वी आपल्याला सांगितलं गार्डन ते म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी उद्यान। हे उद्यान लाइटिंग थीमवर बनवलेलं आहे। अजून पण पाऊस चालू आहे, थोडा रिमझिम पाऊस चालू आहे। तुम्हाला ढगांचा आवाज येते गडगडलाय। आता अशा पावसाचा आम्ही ब्लॉग बनवतोय। आपण आता अशा ठिकाणी उभे आहात की जिथे गार्डनची सुरुवात होती। गार्डनच्या सुरुवातीलाच इथे लहान मुलांची खेळणे आहे। त्या ठिकाणी लहान मुलांचं छोटंसं प्लेग्राऊंड आहे, जास्त मोठं नाही, आणि समोर जिथं शौचालय आहे। हे आहे लहान मुलांसाठी बनवलेलं छोटंसं गार्डन। या गार्डनच्या दोन्ही बाजूला वॉकवे आणि ब्रिजेस आहेत। त्याला कलरफुल LEDs लावले गेलेले आहेत आणि हेच या गार्डनचे मुख्य आकर्षण आहे। ह्या LED लाईट्स वेगवेगळ्या पद्धतीने कलर चेंज करत आहेत आणि हा देखावा खूपच भारी वाटतो। आपण पाहू शकतो की LED लाईट्स किती भारी दिसत आहे। तसेच या ठिकाणी आपल्याला डॉल्फिनचे 3 स्टॅच्यू पाहायला मिळतात। सोबतच पाण्याचे एक छोटेसे तळे सुद्धा बनवले गेलेले आहे। खूप छान वाटतं असं काहीतरी वेगळं पाहायला भेटल्यावर। इथं माझ्या पाठीमागं बॅक साईडला महादेवाचं मंदिर आहे। लास्ट टाइमला आपण द बर्ड व्हॅली हा ब्लॉग केला होता, त्यावेळेस या मंदिराचं आपण जाताना दर्शन घेतलं होतं। तेच हे मंदिर इथून दिसते आपल्याला। पहा, तुम्हाला दाखवतो मी मंदिर। आणि ज्यावेळी अंधार पडेल ना त्यावेळेस खरी मजा येईल। भारी, एकदम भारी नजारा दिसेल। फुल LED लाईट्स सगळीकडेच मस्तच। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान या ठिकाणी प्रोजेक्टर सुद्धा लावले गेलेले आहे आणि या प्रोजेक्टरवर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं पिक्चर डिस्प्ले होत आहे। या गार्डनमध्ये कलरफुल दगडांनी बनवलेल्या खूप साऱ्या डिझाईन पाहायला मिळतात। एकनाथ, या गार्डन विषयी आम्हाला काय सांगशील? संध्याकाळी 6 नंतर या गार्डनचा नजारा पूर्णपणे बदलतो। संध्याकाळी जेव्हा या लाईट्स लागतात तेव्हा खूपच छान दिसतं आणि त्यामुळे संध्याकाळी या गार्डनमध्ये खूप गर्दी वाटते। म्हणजे तुला असं म्हणायचं ज्यावेळेस रात्री लाईट लागतात त्यावेळेस हा नजारा खूपच भारी दिसतो। हो, तर मग आपण रात्र होईपर्यंत थांबू। आता वाजलेले 7, 7:30 पर्यंत अंधार होईल आणि मग आपण त्यानंतर शूटिंग करू। रात्री होऊ दे। चालेल, ठीक आहे। या गार्डनमध्ये फॅमिली फ्रेंड्स सोबत आलात तर बसण्यासाठी सुद्धा जागा आहे। तसेच फोटो शूटिंगसाठी सुद्धा या ठिकाणी सेटअप लावलेला आहे।
या गार्डनमध्ये आपण सोबत आणलेले स्नॅक्स भेळ हे सुद्धा खाऊ शकता. एकनाथ काय आणले का आपण काय आणलेलंच नाही खायला इथे आज. मग काय खायला आणलेलं नसतं तर कसं खाणार. परंतु तुम्ही जर आलात तर सोबत स्नॅक्स काही घेऊन या ठिकाणी बसून खाण्याची सोय आहे. हा नजारा खूपच भारी दिसतो आहे, परंतु इथं आपल्याला खाली उतरायला परमिशन नाही आहे. अलाउडच केलेलं नाही PMCने खाली उतरायला. एकनाथ आपल्यासोबत जे आलेत त्यांना आपण गार्डनचं टायमिंग सांगितलेलं नाही. टायमिंग आहे सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 5 ते 8. आणि खरंच काहीतरी वेगळं पाहायला भेटलं, खूपच भारी वाटतं. तर लायटिंगचा शो त्याचा आनंद मजा घ्यायची असेल तर तुम्हाला संध्याकाळी 5 ते 8 या वेळेतच यावं लागेल नक्कीच. आपल्या चॅनलचा मेन उद्देश आपल्याला वेगवेगळ्या टुरिस्ट प्लेसेसची माहिती देऊन त्या ठिकाणी ट्रॅव्हल करणं हाच आहे. आजच्या गार्डनचा पत्ता आणि लोकेशन मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.